अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावं, हा त्यामागील हेतू असतो. हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करू शकतात. शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात. लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी आणि आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो. गुरुवारी प्रातःकाळी उठावे, अंघोळ करावी, शुद्ध अंतःकरणाने व समर्थ भावनेने पूजाविधी करावा. दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावं. कधीकधी आकस्मिक अडचण उद्भवते, अशा वेळी आपण उपवास करावा, कोणाकडूनही पूजा करून घ्यावी. एकादशी, शिवरात्र या दिवशी उपवासाच्या दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी. कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी. व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे. सायंकाळी गायीची पूजा करावी आणि तिला नैवेद्य द्यावा. आणि हो, देवीकडे आपल्या उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही हे बोलायला चुकूनही विसरू नका. आज आहे शेवटचा गुरुवार. शेवटच्या गुरुवारची पूजा ही सकाळी 1:30च्या आत किंवा 3 नंतर करावी, कारण मधला 1:30 ते 3 हा जो आहे तर तो राहू काळ आहे आणि त्या काळात केलेली पूजा ही अशुभ मानली जाते. तर आता हे सगळे आजची माझी पूजा झाल्यानंतर हे जे आहे राहू काळ, तर ते तुमच्यासाठी 1:30 ते 3 या काळात पूजा करू नका, सकाळीच करा. आणि सर्वांना जे जे लक्ष्मी व्रत करतात त्यांच्या जीवनात सुख समाधान आणि सगळ्या काही त्यांच्या इच्छा ज्या असतील तर त्या पूर्ण होऊ देत, ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आज शेवटचा गुरुवार आणि मला माझ्या आत्याकडून मिळालेली ही भेट, तर थँक्यू.